महायुती सरकारमधल्या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद आणि कुरघोडीचं राजकारण चालत असल्याचं नेहमीच ऐकायला मिळतं। अशात आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यावर अंकुश लावल्याची चर्चा आहे। त्यानुसार आता नगरविकास खात्याच्या मोठ्या रकमेच्या निधी वाटपासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मंजुरी बंधनकारक असेल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निधी वाटपाला मुख्यमंत्र्यांनी लगाम घातल्याचं दिसतंय। नगरविकास खात्याकडून फक्त शिंदेचे शिवसेनेचे आमदार नगरसेवक यांना रसद पुरवली जाते। मित्र पक्षाच्या आमदारांना तितकासा निधी मिळत नाही अशी कुजबूज महायुतीच्या गोटामध्ये। त्यामुळेच फडणवीसांनी आता नगरविकास खात्याच्या कारभारात लक्ष घालायचं ठरवलंय। याआधी अजित पवारांच्या अर्थ खात्याच्या फाईलीवरही फडणवीसांनी असंच लक्ष घातलं होतं। महायुती सरकारमध्ये तिघांचं काम उत्तम सुरू असल्याचं मंत्री उदय सामंत म्हणतात। वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय। आपण कसं आहे शब्दप्रयोग आपण केलेला आहे। उधळपट्टी फाईलवर असं कुठेही लिहिलेलं नाही की नगरपालिकेच्या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल। माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एका ट्रॅकवर काम करतायत, महायुती म्हणून काम करतायत। त्याच्यामुळे उधळपट्टी झाली त्याला चाप लावला, उधळपट्टी झाली नाही म्हणून त्याला चाप लावला नाही असं सरकारमध्ये कुठेही होत नाही। तिघांचंही बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे आणि तिघांच्याही नेतृत्वाखाली नगरविकास खातं अतिशय चांगल्या पद्धतीनं धावतंय। आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत। यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता। बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत। त्यामुळे नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात